सातारा या माझ्या मातृभूमीमधील पत्रकार बंधूंनो, आपण सर्वजण आमच्या शॉर्ट नोटीस निमंत्रणावरून बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. गेली 17-18 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना तुमच्याशी जी जवळीक निर्माण झाली ती मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कामगार चळवळीमध्ये काम करत असलो तरी देखील तुमचं प्रेम त्या ठिकाणी आमच्यावर सदैव राहिलं. हा एक आमच्यासाठी गर्वाचा भाग आहे. आज पत्रकार परिषद तातडीनं बोलवण्याचे कारण असं आहे की गेली 29-30 वर्ष कामगार चळवळीमध्ये मी काम करत आहे. आपल्या सातारा जिल्ह्याचा एक सुपुत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळीत काम करत असताना ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, आणि त्या भूमीतील हा सुपुत्र त्या मातीमध्येच आपल्या असा सुगंध आहे. जिल्ह्यातून कुठेही माणूस गेला तरी तो आपलं नावलौकिक त्या ठिकाणी कमवतो, बस्तान बसवतो. याची अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आपले आज त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातलेच आहेत. विशेष बाब अशासाठी मी आलो की राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना राज्यभर काम करत असताना, कार्यरत करत असताना रात्रंदिवस श्रमिकांच्या प्रश्नावरती आम्ही आमचा आवाज जो आहे तो सरकार कुठलेही असू दे त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असतो. आज ही देशाची निवडणूक आहे ज्यामध्ये श्रमिकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, युवकांचे या सर्वांचे कायदे ज्या ठिकाणी बनतात ते संविधान टिकवण्याचं काम करणारी संसद, आणि त्या ठिकाणी गेली 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशात दळणवळणाच्या बाबतीमध्ये प्रगती झालेली आहे तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही. मुंबईला जाताना सुद्धा पूर्वी रात्री 8ला बसल्यानंतर सातारला एसटीला सकाळी त्या ठिकाणी 8-9 वाजता गाडी पोहोचत असे मुंबईला. आज 5 तासामध्ये मुंबईला माणूस पोहोचतो साताऱ्यावरून. ही प्रगती 10 वर्षामध्ये झाली. आता अटल सेतू मार्ग झाला. कन्याकुमारीपासून हिमाचल प्रदेशापर्यंत सर्वत्र आज अतिशय सुंदर पद्धतीचे रस्ते हे त्या ठिकाणी बनले. औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढलं. तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले. आणि याच पार्श्वभूमीवर सरकार हे स्थिर असावं या अनुषंगानं राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर संलग्न आहे. महाराष्ट्रातल्या 177 इंडस्ट्रीमध्ये काम करतो ही संघटना कार्यरत आहे. इंजिनिअरिंग असेल, केमिकल असेल, महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, मुंबईची वरळी डेअरी असेल, आरे डेअरी असेल, अनेक शासनाच्या विविध विभागांमध्ये, डिपार्टमेंटमध्ये, खात्यांमध्ये संघटना आमच्या नेतृत्वाखाली गेली 29-30 वर्ष काम करत आहे. कुठंतरी श्रमिकांना आणि उद्योगाला स्थिरता यावी याकरता सरकार स्थिर असणं गरजेचं आहे. आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षामध्ये एक प्रगती
अतिशय उत्तमरित्या देशाची चालू आहे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत. एक विकासाचा झेंडा पुढे घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी कमान सांभाळलेली आहे राज्याची आणि जी राज्याला स्थिरता दिलेली आहे त्याच्याबद्दलचं मी मनपूर्वक कौतुक करतो. याच पार्श्वभूमीवर आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे मी थोडंसं लक्ष वेधतो. छत्रपतींची गादी हा तुमच्या माझ्यासाठी गौरवाचा बाब आहे. राजांची गादी, सातारची भूमी आणि त्यांचे वंशज उभे याच्याकडे देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागून राहतं. आज हा तुमचा माझा सन्मान आहे की छत्रपतींचे वंशज या ठिकाणी उभे आहेत आणि क्वालिफाईड आहेत. देशात परदेशात शिक्षण घेतली. संसदेमध्ये बोलायचं तर इंग्रजीवरती प्रभुत्व आहे. आणि एक राजा जेव्हा उभा असतो त्यावेळेस सामान्यांच्या मनामध्ये निश्चित एक आदराची भावना असते. त्यामुळं 80% लोकांनी निर्णय दिलेला आहे. मागच्या वेळेस पावसाच्या घसरट्यामुळे थोडासा चुकीचा संदेश गेल्यामुळं नुकसान झालं, परंतु यावेळेस त्यांनीच सांगितलं की ही कमान जिल्ह्याची हे महाराजच चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात. त्यामुळे ते काही उभे राहिले नाही. जरी वयाचा त्यांनी हे दिला असेल की मला जमू शकत नाही, तर त्यामुळं आता महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये औद्योगिकीकरण चांगल्या पद्धतीचं व्हावं, तरुणांना याच ठिकाणी रोजगार जिल्ह्यातल्या मिळावा, अनेक आशा आणि अनेक अपेक्षांनी या जिल्ह्यातला तरुण हा त्यांच्याकडे पाहतो आणि तेवढंच त्यांच्यावर प्रेम देखील करतो. त्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेनं आणि संपूर्ण शिरवळ, लोणंद, कराड ज्या ज्या ठिकाणी MIDC, सातारा MIDC या सगळीकडच्या कामगारांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी राजेंना या ठिकाणी मतदान करावं. कारण सातारचा मान सन्मान टिकवायचा असेल तर राजे निवडून येणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही स्वतः वेळात वेळ काढून गेली 3 दिवस या ठिकाणी आहे, फिरतो आहे. अतिशय वातावरण चांगलं आहे आणि आपण तर पाहिलं असेल स्वतः साहेब पवार साहेब संदेश द्यायला आले होते तुमच्यासमोर आणि त्यांनी कॉलर उडवून सांगितलं की राजांची कॉलरही टाईट ठेवा, पडून देऊ नका. हा संदेशच त्यावेळेस त्यांनी दिला. आज आमचे मित्र आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली आहे साहेबांच्या पक्षाची, ते पण म्हणत आहेत की आम्ही राजेंच्या पुढे नाही, मी प्रत्येक लढामध्ये राजेंच्या बरोबर पहिल्या फळीत काम केलेलं आहे. त्यामुळं आज वेळ आली त्यांच्यावर राजकीय लढाईची. त्या ठिकाणी इच्छा नसताना देखील कधी कधी ह्या लढाया लढाव्या लागतात. परंतु त्यांचाही आदर जो आहे हा राजेंबद्दल प्रचंड आहे. एकही निवडणूक अशी नाही की साहेब पाठीशी नाहीत, बरोबर नाहीत. आजही ते उभे नसते तर महाराजांच्याच पाठीशी असते. माझी तर इच्छा होती की यावेळेस महाराजांना एकतर्फी त्या ठिकाणी बिनविरोध द्यावं संधी. आज 70-80% लोकांच्या ह्या भावना आहेत. त्यामुळं सगळ्यांचीच इच्छा आहे, साहेबांपासून उमेदवारांपासून सगळ्यांचीच, कार्यकर्त्यांची सुद्धा गावागावातल्या. ठीक आहे, युद्ध म्हणल्यानंतर पक्षाची चिन्ह टिकवण्यासाठी